आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र प्रासंगिक. पंधरा ते 30 एप्रिल दरम्यान जलव्यवस्थापन कृती पंधरवाडा साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त विविध ठिकाणी उपक्रम राबवण्यात येत आहेत. याबाबत गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाचे सचिव संतोष तिरमनवर यांनी दिलेली माहिती आजच्या प्रासंगिक सदरात आपण ऐकणार आहोत. महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग व गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 15 एप्रिल ते 30 एप्रिल या दरम्यान जलव्यवस्थापन कृती पंधरवाडा 2025 साजरा करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने 15 एप्रिल रोजी या जलव्यवस्थापन कृती पंधरवाड्याचे शुभारंभ आपण जिल्हाधिकारी कार्यालय संभाजीनगर येथे साजरा केलेला आहे आणि त्या अन्वये आता या पंधरवाड्याला आपण प्रारंभ केलेला आहे. त्या अनुषंगाने 16 एप्रिल रोजी जलसंपदातील अधिकारी कर्मचारी जे नव्याने भरती झालेले आहे या कर्मचाऱ्यांना या विभागाची माहिती व्हावी या उद्देशाने, तसेच जुन्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांपैकी ज्यांनी जलव्यवस्थापनाचे कामे हाताळलेली आहे व त्यांच्याद्वारे प्रशिक्षण या नवीन कर्मचाऱ्यांना या पंधरवाड्यात आयोजित करण्यात आलेले आहे. यामध्ये आपल्या जुन्या पारंपरिक पद्धतीने जो कामास वेळ लागतो आणि त्याच्यामध्ये ॲक्युरेसी जी असते ती कमी प्रमाणात असते. आता बरेच नवीन तंत्रज्ञान उपलब्ध झालेले आहेत आणि त्या नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून कामे वेगाने केली जात आहेत. जलसंपदा खात्यामध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर केल्यास ती कामे वेगाने होऊ शकतात. त्यासाठी ऑफिस प्रणाली कार्यान्वित करण्यात येत असून त्यामध्ये एकत्रित माहिती प्रणालीमध्ये माहिती साठवल्या जाईल व सदर माहिती एकत्रितपणे प्रणालीमध्ये उपलब्ध असल्यामुळे ती क्षेत्रीय कार्यालयास वारंवार मागण्याची आवश्यकता राहणार नाही व त्यामुळे वेळेचा अपव्यय होणार नाही. त्या दृष्टीने देखील आपण ऑफिस प्रणाली कार्यान्वित या पंधरवाड्यामध्ये करणार आहोत. त्यानंतर दिनांक 17 एप्रिल रोजी स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय व रेन वॉटर हार्वेस्टिंग हा कार्यक्रम आपण हाती घेणार आहोत. आपले कार्यालय स्वच्छ व सुंदर असावे, त्यामध्ये पिण्याच्या पाण्याची तसेच स्वच्छतागृह आधुनिक असावे व या आवश्यक सुविधा असाव्या या दृष्टिकोनातून हे काम आपण हाती घेणार आहोत. तसेच जमिनीतील पाण्याची पातळी वाढावी यासाठी या पंधरवाड्यामध्ये दिनांक 17 एप्रिल रोजी स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय व जल पुनर्वरण यासारखे उपक्रम आपण ते घेण्यात येणार आहे. त्यानंतर दिनांक 18 एप्रिल रोजी या पंधरवाड्यामध्ये आपण शेतकरी व पाणी वापर संस्था संवाद ह्या प्रकारचा कार्यक्रम जलसंपदा खात्यामार्फत कोट्यावधी रुपयांची धरणे, कालवे व त्यांची वितरण व्यवस्था निर्माण केलेली आहे. हे सर्व शेतकरी व इतर लाभधारक यांच्यासाठी ही व्यवस्था निर्माण करण्यात आलेली आहे. ही व्यवस्था पूर्णपणे व योग्य प्रकारे सिंचन होण्यासाठी कार्यान्वित असणे आवश्यक आहे व त्यामध्ये लाभधारक शेतकऱ्यांचा 100% सहभाग देखील असणे आवश्यक आहे. या दृष्टिकोनातून पाणी वापर संस्था स्थापन करून सिंचन व्यवस्थापन हे पाणी वापर संस्था यांच्याकडे देण्याचं नियोजन आहे. पाणी वापर संस्था स्थापन झालेल्या संस्थेकडे हे संपूर्ण क्षेत्र हस्तांतरित व्हावे व सिंचन व्यवस्थापनामध्ये त्यांचा 100% सहभाग असावा व त्या सदैव चांगल्या प्रकारे कार्यान्वित राहावे याबाबत जागृती निर्माण होण्यासाठी हा आपण शेतकरी पाणी वापर संस्था संवाद या पंधरवाड्यात आपण घेणार आहोत. दिनांक 19 एप्रिल रोजी भूसंपादन व पुनर्वसन इत्यादीचे अडचणीचे निराकरण व कालव्यावरची संयुक्त पाहणी असा कार्यक्रम. यामध्ये जलसंपदा प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणावर भूसंपादन करण्यात आलेले आहे. तसेच बऱ्याचशा धरणांमध्ये जी गावं बुडीत क्षेत्रात गेलेली आहेत त्याच्यामध्ये पुनर्वसन आपण नवीन ठिकाणी केलेले आहे आणि या पुनर्वसित गावांमध्ये बऱ्याचशा अडचणींना तिथल्या रहिवाशांना सामोरे जावं लागते. सदर अडचणींचा मागोवा घेणे व त्यांचं निराकरण करण्यासाठी व तसेच कालव्यावरची संयुक्त पाहणी करण्यासाठी आपण या दिवशी हे विशेष अभियान. त्यानंतर दिनांक 20 एप्रिल रोजी आपण कालवा स्वच्छता अभियान यामध्ये आपण विविध NGO यांची आपण मदत घेणार आहोत. या सदरच्या जलव्यवस्थापन कृती पंधरवाड्याच्या निमित्ताने कालवा व वितरण व्यवस्था यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी त्यांची स्वच्छता हे आपण हाती घेणार आहोत. यामध्ये आपल्या विभागामार्फत जी यांत्रिक विभाग आहे या यांत्रिक विभागामधली मशिनरी तसेच स्वयंसेवी संघटनामार्फत वापरण्यात येणाऱ्या मशिनरी यांचा आपण सहभाग घेणार आहोत. दिनांक 21 एप्रिल रोजी उपसा सिंचन योजनांच्या पाणी परवाना देण्यासाठीच्या तक्रारीचे निरसन करण्याचं या पंधरवाड्याच्या निमित्ताने आपल्या मराठवाड्यामध्ये जवळपास 1000 पेक्षा जास्त प्रकल्प हे पूर्ण झालेले आहेत आणि आता दिवसेंदिवस शेतकऱ्यांचा कल विजेची उपलब्धता वाढल्याने ह्या उपसा सिंचनात जास्तीत जास्त आहे आणि ह्या उपसा सिंचन योजनांचे परवाने मिळण्यामध्ये त्यांना जे अडचणी येत असतात त्याचं निराकरण करणे
आणि त्यांना ऑन द स्पॉट पाणी परवाना देण्याचं दिनांक 31 एप्रिल रोजी यामध्ये इथे विविध कक्ष आपण विभागीय कार्यालयात स्थापन केलेले आहेत आणि ज्या शेतकऱ्यांचे अर्ज या पंधरवाड्यामध्ये येणार आहेत त्यांना तिथेच ऑन द स्पॉट आपण उपसा सिंचनाचे पाणी परवाना देण्याचं आपण नियोजन केलेलं आहे। दिनांक 22 एप्रिल रोजी अनधिकृतपणे वाणिज्य व औद्योगिक पाणी उपसा प्रकरणी शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचं यामध्ये आपल्या धरणांमध्ये कालव्यांमध्ये विविध ठिकाणी अनधिकृतपणे किंवा त्याचा परवानगी न घेता हे पाणी वापर वाढत चाललेला आहे, ज्यामध्ये हे पाण्याचा वापर आपलं बिगर सिंचनासाठी म्हणजे कमर्शियल यूजसाठी किंवा बऱ्याचशा ठिकाणी इंडस्ट्रियल यूजसाठी देखील करण्यात येत आहे। अशा ठिकाणचे स्पॉट निवडून त्या सर्व अनधिकृत पाणी वापराला आपण अधिकृत करण्याचं नियोजन आपण या ठिकाणी केलं, जेणेकरून या प्रकारे शासनाचा महसूल या दृष्टीने वाढेल आणि जे अनधिकृत पाणी उपसा करणार आहे त्यांना आपण मेनस्ट्रीममध्ये आणण्याचा आपला हा नियोजन आहे। दिनांक 23 एप्रिल रोजी जलसंपदा व कृषी विभागामार्फत संयुक्तपणे पीक पद्धती बदल, उत्पादकता वाढ, पाण्याचे नियोजन इत्यादीबाबत बैठक व कार्यशाळा अशा प्रकारचा मार्गदर्शनपर कार्यक्रम जलसंपदा विभागातील प्रकल्पावर पीक पद्धती निश्चित करण्यात आलेली असते। त्या पीक पद्धतीप्रमाणे पाण्याचं नियोजन आपण गृहीत धरण्यात आलेलं असतं, परंतु कालावघात यामध्ये पीक पद्धतीचा अवलंब न करता लाभधारक स्वतःच्या सोयीनुसार इतर पिके घेताना आढळतात। किंबहुना महाराष्ट्रामध्ये ऊसासारख्या पिकामध्ये सगळ्या शेतकऱ्यांचा कल दिसतो, त्यामुळे आपली जी मंजूर पीक पद्धती आहे त्याच्यामध्ये त्या नियोजनामध्ये एक अडथळा बाधा निर्माण झालेली आहे, त्यामुळे पाण्याचं नियोजन आपलं बिघडतं। मग ह्यामध्ये पीक पद्धतीबद्दल जागृती निर्माण करून त्या पीक पद्धतीप्रमाणे यामध्ये उत्पादकता वाढ करणे व त्यामध्ये पाण्याचे योग्य प्रकारे नियोजन करणे यासाठी आपण जलसंपदा विभाग व कृषी विभाग याच्यामध्ये संयुक्त बैठक घेण्याचं आपण नियोजन केलेलं आहे। दिनांक 24 एप्रिल रोजी सिंचन ई प्रणाली, पाणी दर, पाणीपट्टी आकारणी व वसुली व थकीत पाणीपट्टी प्रकरणांचा आढावा घेण्याचं निश्चित केलेलं आहे। आपल्याला माहिती असेल की आपल्याकडे जे पाण्याचे जे ग्राहक आहेत त्या विविध नगरपालिका, महानगरपालिका, ग्रामपंचायती, औद्योगिक कारखाने इतर सर्व प्रकारचे पाण्यावर अवलंबून राहत असतात आणि त्यांनी वेळेवर आपल्याला पाणीपट्टी न भरल्यामुळे त्यांची थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढत आहे। या महामंडळामध्ये सुमारे 1600 कोटी रुपये इतकी थकबाकी आहे, जी विविध इव्हन आपल्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ देखील आपलं ग्राहक आहे, त्यांच्याकडे देखील काही प्रमाणात थकबाकी आहेत। तर या सर्व आणि काही डिस्प्युटेड थकबाकी देखील आहेत। मग या सर्व प्रकरणांचा आढावा घेऊन त्या सर्व तंटा त्याचं निराकरण करून ती थकीत पाणीपट्टी कशा प्रकारे आपल्याला वसूल करता येईल याबद्दलचा आपण 24 एप्रिल रोजी आढावा ठेवलेला आहे। दिनांक 25 एप्रिल रोजी विद्यापीठ, KVK, सेवाभावी संस्था यांचे समावेश संवाद व कृती कार्यक्रम आपण निश्चित केलेला आहे। जलसंपदा विभागात कार्यप्रणालीमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याच्या दृष्टिकोनातून त्यामध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने नामांकित विद्यापीठांचे एक्सपर्ट यांचे मार्गदर्शन मिळावे, तसेच जलसंपदा विभागाकडे कामांमध्ये सेवाभावी संस्थांचा सहभाग असावा या दृष्टिकोनातून विद्यापीठ तसेच सेवाभावी संस्था यांचे संवाद तसेच प्रत्यक्ष कृती कार्यक्रम या रोजी घेण्यात येणार आहे। दिनांक 26 एप्रिल रोजी महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत यांच्या प्रत्यक्ष पाणी वापराचा जललेखा परीक्षण व पाण्याचा पुनर्वापर न करता धरणांमध्ये व नदीमध्ये सांडपाणी सोडण्यात येत असल्याबद्दल प्रकरणांचा शोध घेणे हा कार्यक्रम आपण राबवण्यात येणार आहे। महानगरपालिका, नगरपालिका तसेच ग्रामपंचायत यांनी पिण्यासाठी तसेच घरगुती वापरासाठी जलसंपदा विभागातील प्रकल्पावर आरक्षणे मंजूर करून घेतलेली आहे। यामध्ये बऱ्याच ठिकाणी मंजूर करून घेण्यात आलेले आरक्षण हे जास्तीचे असून त्यापेक्षा गरज ही कमी आहे किंवा या उलट आरक्षण कमी असताना जास्तीचे पाणी उचलण्याची प्रकरणे देखील आहेत। त्यामुळे प्रत्यक्ष पाणी वापराच्या जललेखा परीक्षण करणे आवश्यक ठरते। याबरोबरच महानगरपालिका, नगरपालिका व ग्रामपंचायतून यांच्याकडून तसेच औद्योगिक कारखान्यांकडून नदी नाल्यांमध्ये, धरणांमध्ये सांडपाणी सोडण्यात येत असल्याने मोठ्या प्रमाणात पाणीसाठे प्रदूषित होत आहेत। ही अतिशय गंभीर बाब असून अशा प्रकरणांचा शोध घेऊन त्याबाबत जी संस्था हे अशा प्रकारचं अनट्रीटेड वॉटर नदीमध्ये किंवा जलाशयामध्ये सोडण्यात येत आहे त्याबद्दल त्यांना अवेअरनेस, त्यांच्यामध्ये जागृती निर्माण करणे व त्यामध्ये कायद्याच्या तरतुदी काय आहेत हे त्यांच्या समवेत बैठक घेऊन चर्चासत्र घडविण्याचा आमचा हा मानस या ठिकाणी केलेला आहे। दिनांक 27 एप्रिल रोजी आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शनपर कार्यशाळा आपण घेणार आहोत। यामध्ये पूर्व मालमत्तेचे रक्षण कशा प्रकारे करण्यात येईल अशा प्रकारचं नियोजन आहे। पावसाळ्यामध्ये जे धरणातून पाणी सोडण्यात येते व सदर पाण्यामुळे नदीकाठच्या मालमत्तेचे नुकसान होऊ नये म्हणून इमर्जन्सी ॲक्शन प्लॅन तयार करण्यात येतो।
तसेच या अनुषंगाने पूर संरक्षण कामे देखील केले जातात। तरीही काही प्रमाणात पावसाळ्याच्या कालावधीमध्ये नदीकाठच्या मालमत्तेचे नुकसान होते। सदर नुकसान कसे टाळता येईल याबाबत आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन दिनांक 27 एप्रिल रोजी करण्यात आलेले आहे। दिनांक 28 एप्रिल रोजी महसूल विभागाच्या समन्वयाद्वारे महामंडळाच्या नावे संपादित जमिनीच्या सातबाऱ्यावर उतारावर नावे घेणे व अतिक्रमण निष्कासन दिनांक 31 मे पूर्वी पूर्ण करणे अशा प्रकारचे नियोजन केलेलं आहे। आपल्याला माहितीच आहे की प्रकल्प करत असताना जी भूसंपादन करण्यात येते त्याचं आपण शेतकऱ्यांना मावेजा वाटप करण्यात येतो, परंतु काही अडचणींमुळे किंवा कालौघात ही जमीन शासनाच्या नावे झाली नाही आणि ती जरी शेतकऱ्यांनी त्याचे मावेजा घेतला असला तरी ती जमीन त्याच्याच नावे राहते। तर ही अशा प्रकारे मालमत्तांचा शोध घेऊन जी जमिनीचा मोबदला आपण शेतकऱ्यांना दिलेला आहे ती जमीन शासनाच्या नावे करण्याचं महसूल विभागाच्या समन्वयाद्वारे आपण ठरवलेलं आहे। तसेच बऱ्याच ठिकाणी अतिक्रमणं देखील झालेली आहेत। जलसंपदा आयोगाच्या मालमत्तेवर जसं की धरण व कालवे वितरण प्रणाली आहे किंवा त्यांच्या मोक्याच्या जागा यांच्यावर बऱ्याच ठिकाणी अतिक्रमण झालेले आहे। सदर अतिक्रमण हे निश्चित करून ती सर्व अतिक्रमणे ही 31 मे पूर्वी निष्कासित करण्याची कारवाई हाती घेण्याचं नियोजन करण्याचं आपण 28 एप्रिल या रोजी ठरवलेलं आहे। त्यानंतर दिनांक 29 एप्रिल रोजी पाणी वापर संस्था सक्षमीकरण या संबंधीचे चर्चासत्र व कार्यशाळा आयोजित केलेली आहे। पाणी वापर संस्था हा सिंचन व्यवस्थापनातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे। तथापि बऱ्याच प्रकल्पांवर पाणी वापर संस्था स्थापन करणे, पाणी वापर संस्थांना क्षेत्र हस्तांतरित करणे तसेच पाणी वापर संस्था कार्यान्वित करणे ही कार्यवाही योग्य प्रकारे झालेली नाही। त्या दृष्टिकोनातून पाणी वापर संस्था सक्षमीकरणाबाबतचा दिनांक 29 एप्रिल रोजी चर्चासत्र व कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली आहे। यामध्ये जिथे पाणी वापर संस्था स्थापन झालेल्या आहेत त्या पाणी वापर संस्थेचे विविध पदाधिकारी व क्षेत्रीय अधिकारी यांचे संयुक्तपणे चर्चासत्र आयोजित करून त्यांना विविध कायद्यांचं ज्ञान आपण त्यामध्ये त्यांना देणार आहोत। विविध क्षेत्रामध्ये काम करणारी जी मंडळी आहेत त्यांचा आपण लेक्चर देखील या ठिकाणी आपण ठेवलेली आहे। त्यानंतर दिनांक 30 एप्रिल हा आपल्या पंधरवड्याचा शेवटचा दिवस। या दिवशी आपण माननीय पालकमंत्री त्या जिल्ह्यांचे यांच्या उपस्थितीत जिल्हा मुख्यालयी कार्यशाळा, महिला मेळावा व या पंधरवड्यामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या अभियंत्यांचा सत्कार तसंच पंधरवड्याचा समारोप आपण ठेवलेला आहे। या जलव्यवस्थापन कृती पंधरवड्यामध्ये अनेक लोक व कर्मचारी हे काम करणार आहेत व त्यांच्या कामाचे अल्प प्रमाणात का होईना कौतुक व्हावे व त्यांनी केलेले नाविन्यपूर्ण उपक्रमाची सर्वांना माहीत व्हावी आणि त्या बेस्ट प्रॅक्टिसेस पुढच्या पंधरवड्यामध्ये पुढील वर्षीच्या आपण राबवण्याच्या मानस असल्यामुळे इतर लोकांना या कामाबाबत उत्साह वाढावा यासाठी पंधरवड्याच्या शेवटच्या दिवशी दिनांक 30 एप्रिल रोजी आपण माननीय पालकमंत्री यांच्या उपस्थितीत चांगले काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा सत्काराने या पंधरवड्याचा आपण समारोप करणार आहोत। जलव्यवस्थापन कृती पंधरवड्याबाबत राबवण्यात येणाऱ्या उपक्रमाविषयी गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाचे संचालक संतोष तिरमनवर यांनी दिलेली माहिती आपण प्रासंगिक या सदरात आत्ताच ऐकलीत। हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला। सादर करते समरजित ठाकूर, निर्मिती सहाय्य धनंजय ब्रह्मपुरकर। Thank you.